Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, let's continue bridge course activities of year 2023 and 24. In today's video we shall discuss day 13's bridge course activity of standard 10 and the topic is use quotations and idioms in writing. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतोय डे 13च्या ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटीजबद्दल. आणि आजचा जो विषय आहे तो म्हणजे यूज कोटेशन्स अँड इडियम्स इन रायटिंग. म्हणजे आपल्या लिखाणामध्ये कोटेशन्स आणि इडियमचा यूज कशा प्रकारे करावा. कोटेशन म्हणजे काय, इडियम्स म्हणजे काय, हे देखील तुम्ही या व्हिडिओमधून समजून घेणार आहात. परंतु हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघायला विसरू नका. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. राईट, यूज कोटेशन्स अँड इडियम्स इन रायटिंग. लर्निंग आउटकम्स. आजच्या व्हिडिओमधून विद्यार्थी काय शिकणार आहेत. यूज कोटेशन्स अँड इडियम्स एक्सप्रेशन एटसेट्रा ॲप्रोप्रिएटली इन रायटिंग. विद्यार्थी त्यांच्या लिखाणामध्ये, मग ते एसे रायटिंग असू दे, स्टोरी रायटिंग असू देत किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर असू देत, या ॲन्सर लिहिताना हाऊ टू यूज इडियम्स अँड कोटेशन्स. कोटेशनचा यूज, इडियमचा यूज कशा प्रकारे करावा ते शिकण्यात. मी अगोदर थोडीशी हिंट तुम्हाला देतो. कोटेशन्स म्हणजे एखादी वेल नोन पर्सन किंवा एखादी ग्रेट पर्सन असते, सायंटिस्ट असते, त्यांनी जे बोललेलं वाक्य असतं, एखादा सुविचार असेल, म्हणजे एक ग्रुप ऑफ वर्ड्स की जे की फेमस कोटेशन होऊ शकतो, एक त्यांचा मुद्दा होऊ शकतो. म्हणजे महात्मा गांधी असे असे म्हणाले. सो या प्रकारचे याला कोटेशन म्हटलं जातं. इडियम्स म्हणजे एक प्रकारे वाक्यप्रचार म्हणू शकतो, म्हणीसारखं, की त्याचा शब्दशः अर्थ होत नाही, पण त्याचा अर्थ वेगळा असतो. शब्दामधले शब्दांचा मिनिंग आणि त्याचा ॲक्च्युअल मिनिंग वेगळा असतो. ते पुढे आणखीन एक्सप्लेन करून मी सांगेनच. ठीक आहे, लर्निंग ॲक्टिव्हिटी आपण इथे एक एक्झाम्पल घेऊया. टीचर डिस्ट्रीब्यूट्स द स्ट्रीप ऑफ कोटेशन्स अँड इडियम्स. शिक्षक काय करतील, काही इडियम्स म्हणी लिहिलेल्या कोटेशन्स जे असतील ते लिहिलेले स्ट्रिप्स म्हणजे पेपर्स, आणि इडियम्स म्हणजे ते फ्रेजेस जे आहेत ते स्ट्रिप्स विद्यार्थ्यांना डिस्ट्रीब्यूट करतील. टीचर आस्क स्टुडंट टू रीड द गिवन कोटेशन्स अँड इडियम्स केअरफुली. ते रीडिंग करायला सांगतील. देन स्टुडंट रीड्स द गिवन कोटेशन्स अँड इडियम्स केअरफुली. विद्यार्थी ते रीडिंग करणार आहेत. आता ते जे विद्यार्थ्यांना दिलेले कोटेशन ते या प्रकारे आहेत. द बॉल इज इन युअर कोर्ट. बॉल तुमच्या कोर्टमध्ये आहे. आता याचा ॲक्च्युअल मिनिंग वेगळा आहे आणि त्याच्या शब्दशः मिनिंग आणि ॲक्च्युअल मिनिंगमध्ये डिफरंट आहे. इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक अ सन फर्स्ट, शाईन सन फर्स्ट, बर्न लाईक अ सन. रिटन बाय डॉक्टर APJ अब्दुल कलाम. हे जे ह्याला कोटेशन बोलतात की APJ अब्दुल कलामचं हे वाक्य आहे, त्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या लाईफमध्ये यूज केलेलं. बीट अराउंड द बुश. डुईंग वॉट यू लाईक इज अ फ्रीडम, लाइकिंग वॉट यू डू इज हॅपीनेस. रिटन बाय सुधा मूर्ती. हे कोटेशन आहे. आता कोटेशन आणि इडियम्सचा मिनिंग वेगळा होतो, ते पुढे मी सांगणार आहे. आता याच्यावरती जे स्टुडंट रीड केलेलं आहे त्याच्यावरती काही ते क्वेश्चन दिलेलं आहे. टीचर टीचर स्टुडंटला विचारतील क्लासिफाय द गिवन कोटेशन्स अँड इडियम्स इन देअर रिस्पेक्टिव्ह कॉलम. आता विद्यार्थ्यांना माहिती नाही की या 4 सेंटेन्सपैकी कोणते कोटेशन्स आहेत, कोणते इडियम्स आहेत. ते क्लासिफाय करायला सांगतील, त्याची डिवायडेशन करायला सांगतील. म्हणजे त्याच्यामधले कोटेशन कोणते ते कोटेशनच्या कॉलममध्ये लिहा आणि इडियम्स जे असतात ते इडियमच्या कॉलममध्ये लिहा. ठीक आहे. टीचर राईट्स एक्झाम्पल्स ऑफ कोटेशन्स अँड इडियम्स ऑन द ब्लॅकबोर्ड. परत ते बोर्डवरती लिहितील सर्व कोटेशन अँड इडियम्स. टीचर टेल द डेफिनेशन ऑफ कोटेशन अँड इडियम्स. आता कोटेशन म्हणजे काय, इडियम्स म्हणजे काय, त्याची व्याख्या, डेफिनेशन ते बोर्डवरती समजावून देतील. समजलं तरच विद्यार्थी ॲन्सर लिहू शकतील, म्हणून ते एक्सप्लेन करून देईल. आता पुढे आपण बघणार, त्याची डेफिनेशन पुढे बघणार आहोत. टीचर आस्क स्टुडंट टू राईट द डेफिनेशन अँड एक्झाम्पल्स इन द नोटबुक. आणि जे इडियम म्हणजे काय, कोटेशन म्हणजे काय, त्याची जी डेफिनेशन दिलेली आहे ती लिहून दिलेली बोर्डवरची कोटेशन आणि डेफिनेशन्स विद्यार्थ्यांना त्यांच्या नोटबुकमध्ये, वहीमध्ये लिहायला सांगतील. स्टुडंट राईट द डेफिनेशन अँड एक्झाम्पल. आत्ता आपण बघूया की कोटेशनची ॲक्च्युअल डेफिनेशन काय, व्याख्या काय आहे, ते पुढे दिलेलं आहे, ते आपण बघूया. ठीक आहे. कोटेशन. अ कोटेशन इज अन इम्पॅक्टफुल स्टेटमेंट. एक असं स्टेटमेंट किंवा असं बोललेलं वाक्य असतं, इम्पॅक्टफुल म्हणजे प्रभावी,
इफेक्टिव्हली आपण म्हणू शकतो. ऑफ अ ग्रेट पर्सन, एखाद्या महान व्यक्तीकडून बोलले गेलेलं वाक्य, एखाद्या सुविचारप्रमाणे. मेड द स्पेसिफिक सिच्युएशन, एखाद्या विशिष्ट प्रसंगानुसार ते बोललं गेलेलं वाक्य. बिईंग प्रेज्ड अँड यूज्ड बाय मेनी ऑल टाइम्स, जे की ते वाक्य बरेच जण त्याची प्रशंसा करतात, कौतुक करतात आणि इतर सामान्य लोक देखील त्यांच्या नावाने ते वाक्य त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये यूज करतात. दॅट इज कॉल्ड कोटेशन. दिस इज द डेफिनेशन ऑफ कोटेशन. फॉर एक्झाम्पल, देअरफॉर अ कोटेशन इज यूज इन प्रेझेंट फॉर्म. कोटेशन जेव्हा जेव्हा असतात ते वर्तमान काळामध्ये लिहिलेले असतात. उदाहरण बघा, जॉन केट सेज, जॉन केट असं म्हणतात, ब्युटी इज द ट्रूथ अँड ट्रूथ इज अ ब्युटी. ब्युटी हे सत्य आहे आणि सत्य म्हणजेच ब्युटी आहे प्रेझेंट टेन्समध्ये. रवींद्रनाथ टागोर सेज, द बटरफ्लाय काउंट्स नॉट मंथ्स बट मोमेंट्स अँड हॅज द टाईम इनफ. प्रेझेंट टेन्समध्ये अशा प्रकारची कोटेशन्स असतात विच इज गिवन बाय अ ग्रेट पर्सनॅलिटी. आता इडियम्स आपण इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स असतात किंवा इडियम्स म्हणजे जी फ्रेज किंवा आपण म्हणतो त्याची डेफिनेशन काय आहे. इट इज अ फ्रेज ऑर अ ग्रुप ऑफ वर्ड्स. हा एक प्रकारचा वाक्यप्रचार आहे किंवा शब्दसमूह म्हणूया, ग्रुप ऑफ वर्ड्स विच हॅज अ डिफरंट मिनिंग दॅन ॲक्च्युअल वर्ड्स. त्या शब्द जे यूज केलेला आहे त्या फ्रेजमध्ये किंवा इडियम्समध्ये त्याचा जो अर्थ आहे शब्दांचा त्याच्यापेक्षा त्याचा पूर्ण मिनिंग, ॲक्च्युअल मिनिंग वेगळा निघत असतो. फॉर एक्झाम्पल, कूल ॲज ए कुकुंबर. कूल ॲज अ कुकुंबर. आता कूल म्हणजे थंड होईल, शब्दशः अर्थ केलं. कुकुंबर म्हणजे आपण काकडे वगैरे म्हणू शकतो, काकडे समान थंड, हा त्याचा शब्दशः अर्थ. पण ॲक्च्युअल मिनिंग ह्या म्हणीचं असं आहे, काम इन डिफिकल्ट म्हणजे अडचणीमध्ये शांत राहणे. दॅट इज कॉल्ड इडियम्स ऑर फ्रस्ट्रेशन. डोंट जज अ बुक बाय इट्स कवर. म्हणजे कवर बघून पुस्तक जज करू नका, त्याचा अंदाज करू नका पुस्तकाचा. आता हा त्या शब्दशः अर्थ झाला, पण त्याचा ॲक्च्युअल मिनिंग काय आहे, डोंट जज एनिथिंग बाय इट्स ॲपिअरन्स. दिसण्यावरून एखाद्याचा अंदाज काढू नका. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन कोटेशन्स अँड इडियम्स. आत्ता जे तुम्हाला 4 इडियम्स दिले होते टीचरनी, हे जे 4 ते परत दिलेले आहेत. रीड द फॉलोइंग कोटेशन इडियम्स अँड एक्सप्रेशन अँड क्लासिफाय. ते वेगवेगळ्या क्लासिफाय, आता क्लासिफाय करा विद्यार्थी शिकलेले असणार कारण त्यांना इडियम्स आणि कोटेशनमधला फरक समजलेला आहे. द बॉल इज इन युअर कोर्ट. काय आहे ते? ते आहे इडियम्स आहे. इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक सन फर्स्ट बर्न लाईक अ सन. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. म्हणजे हे काय आहे? कोटेशन आहे. बीट अराउंड द बुश. दिस वन इज द इडियम्स. अँड डुईंग what you like is freedom, liking what you do is happiness. सुधा मूर्ती. सो आता तुम्हाला थोडासा फरक समजला असेल कोटेशन आणि इडियम्समधून. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया प्रॅक्टिससाठी. कलेक्ट कोटेशन्स फ्रॉम द स्टोरी बुक और मॅगझिन. एखादी स्टोरी बुक तुम्ही वाचलेली असेल किंवा मॅगझिन असेल त्याच्यामध्ये अशा प्रकारचे कोटेशन किंवा इडियम्स आले असेल, कोटेशन्स आले विशेषतः इडियम्स नाही, ते कलेक्ट करा आणि नोट डाऊन करा. इथे काही कोटेशन्स दिलेले आहेत, म्हणजे एक प्रकारचे तुम्हाला बरेचसे नेटवरती भेटेल किंवा एखादं बुक रिडिंग करताना भेटेल. आय ट्राय टू क्रिएट सिम्पथी फॉर माय कॅरेक्टर्स देन टर्न द मॉन्स्टर्स लूज. रिटन बाय स्टीफन किंग. कोटेशन हे नेहमी डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलं असेल, त्याच्या ज्याचे कोटेशन त्याचं नाव त्या रायटरचं दिलेलं असतं किंवा जे ग्रेट पर्सनॅलिटीचं. नेक्स्ट वन, यू मस्ट बी द चेंज युअर विश टू सी इन द वर्ल्ड. महात्मा गांधी. Those who are prepared to die for any cause are seldom defeated. Written by Jawaharlal Nehru's quotation. Next, life should be great rather than long. Dr. Ambedkar's quotation. Freedom is not given, it is taken. Netaji Subhash Chandra Bose. So these are the examples of quotation. Now, let's see, write the meanings of following idiomatic expressions. आता काही ते इडियम्स दिलेले आहेत, त्याचे मिनिंग काय आहे ते लिहायचं आहे. उदाहरणार्थ काय? A, ॲड अ फ्यूल टू द फायर. B, हिट द सॅक. C, टू गेट द कोल्ड फीट. इथे आन्सर तुम्हाला दिले बघा. टू ॲड फ्यूल टू द फायर मीन्स मेकिंग अ बॅड सिच्युएशन वर्स. म्हणजे आगीमध्ये तेल ओतणं असं बोलतो ना, एक मराठीमध्ये म्हण आहे, तेच आहे. मेकिंग द बॅड सिच्युएशन वर्स म्हणजे अगोदरच वाईट सिच्युएशन आहे ती आणखीन वर्स म्हणजे जास्तच वाईट बनवणे. बाय सेईंग ऑर डुईंग समथिंग दॅट मेक्स इट मोर इंटेन्स. काहीतरी जास्त अतिशय बोलणं म्हणजे आगीत तेल होतं, थोडक्यामध्ये जास्त भांडण लावून देणं, हा त्याचा मिनिंग. नेक्स्ट, हिट द सॅक.
मिनिंग आहे गो टू बेड ऑर स्लीप, झोपायला जा, आराम कर. नेक्स्ट, टू गेट कोल्ड फीट मीन्स सडनली फील स्कॅर्ड, अचानक घाबरल्यासारखं वाटणं, भीती वाटणं. हेजिटेटिंग अबाउट डुईंग समथिंग यू प्लॅन टू डू, एखादी गोष्ट करण्याचं नियोजन केलं पण तुम्ही घाबरताय, मनामध्ये डाऊट आहे. दॅट टाईम वी कॅन यूज दिस टाईप ऑफ इडियम, दॅट इज द टू गेट कोल्ड फीट, पाय थरथर कापले, थंड अंग पडणे, या प्रकारे. सो तुम्हाला प्रॅक्टिससाठी होमवर्कसाठी सांगितलेलं आहे, फाइंड कोटेशन्स अँड इडियम्स एक्सप्रेशन फ्रॉम युअर कोर्स बुक. तुम्ही ज्या इयत्तेमध्ये शिकत आहे त्या टेक्स्ट बुकमधून अशा प्रकारचे कोटेशन वेगवेगळ्या लेसनमध्ये आले असतील किंवा म्हणी आलेले असतील किंवा या इडियम्स आलेले असतील, फ्रेजेस, वाक्यप्रचार, ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. आता इथे आपण ते देऊ शकत नाही कारण प्रत्येक लेसनमध्ये वेगवेगळे असतील. ओके, राईट द मिनिंग ऑफ इडियम्स अँड यूज देम इन युअर ओन सेंटेन्स. जे तुम्ही इडियम्स लिहाल त्याचा मिनिंग काय ॲक्च्युअल आहे ते लिहायचं आहे आणि त्या इडियम तुमच्या स्वतःच्या सेंटेन्समध्ये यूज करा. सो अशा प्रकारचे आजचे हा टॉपिक होता. तुम्हाला हा टॉपिक निश्चितपणे आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. या PPTची PDF लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट डेच्या टॉपिकबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.